आज आपण बनवणार आहोत युनिक अशी महाराष्ट्रीयन बुगडी। तर मी इथं रेडीमेड लॉरियल्स घेतलेले आहेत, तुम्ही बनवून सुद्धा यूज करू शकता। त्यानंतर 20 गेजची वायर घेतली आहे, 2 इंच इतकी कट करून। नंतर त्यामध्ये खालच्या साईडला एक लूप बनवून घेतला आहे आणि त्यामध्ये 4 लॉरियल्स अटॅच करून लूप क्लोज करून घेतला आहे। आणि त्यानंतर अशा प्रकारे 20 ते 25 इतके लॉरियल्स हे टाकून घ्यायचे आहेत। नंतर अशा पद्धतीने एक गोल्डन मनी टाकून बेस वायर ही बेंड करायची आहे आणि त्यानंतर 0.3 mm ची जी वायर आहे त्याने स्प्रिंग बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आणि नंतर वरच्या साईडला 4 लॉरियल्स व्हिडिओमध्ये दिसत असल्यासारखे जोडून घ्यायचे आहेत आणि नंतर स्प्रिंग कंटिन्यू करून वायर कट करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने थोडासा बेंड द्यायचा आहे। थँक्स फॉर वॉचिंग, स्टे ट्यून। आज आपण बनवणार आहोत युनिक अशी महाराष्ट्रीयन बुगडी। तर मी इथं रेडीमेड लॉरियल्स घेतलेले आहेत, तुम्ही बनवून सुद्धा यूज करू शकता। त्यानंतर 20 गेजची वायर घेतली आहे, 2 इंच इतकी कट करून। नंतर त्यामध्ये खालच्या साईडला एक लूप बनवून घेतला आहे आणि त्यामध्ये 4 लॉरियल्स अटॅच करून लूप क्लोज करून घेतला आहे। आणि त्यानंतर अशा प्रकारे 20 ते 25 इतके लॉरियल्स हे टाकून घ्यायचे आहेत। नंतर अशा पद्धतीने एक गोल्डन मनी टाकून बेस वायर ही बेंड करायची आहे आणि त्यानंतर 0.3 mm ची जी वायर आहे त्याने स्प्रिंग बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आणि नंतर वरच्या साईडला 4 लॉरियल्स व्हिडिओमध्ये दिसत असल्यासारखे जोडून घ्यायचे आहेत आणि नंतर स्प्रिंग कंटिन्यू करून वायर कट करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने थोडासा बेंड द्यायचा आहे। थँक्स फॉर वॉचिंग, स्टे ट्यून।